करमाळा तालुक्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्यानंतर जे आहे ते अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या खरवडून गेल्या होत्या. त्यानंतर जे आहे ते अद्यापही शेतकऱ्यांचे पैसे मिळले नाहीत. त्यानंतर जे आहे ते शेतकरी जे आहे ते आक्रमक झाले आहेत. सध्या शरद पवार गटाच्या वतीने जे आहे ते शेतकऱ्यांच्या या थकलेल्या पैशासाठी निवेदन देण्यात आलेले आहे. आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत. काय सांगाल, काय निवेदन दिले आणि काय मागणी असणार आहे? सर्वांना माहितीच आहे 2025 मध्ये सीना नदीला पूर आल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये माढा तालुका येतो, करमाळा तालुका येतो, मोहोळ तालुका येतो, दक्षिण सोलापूर आहे. तर येथील शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांची शेती खरवडून गेलेली आहे आणि साधारणतः जर शेती आपण खरवडून गेली म्हणलं तर त्यानंतर 3 ते 4 वर्ष शेती पिकेल अशी तिथं स्थिती नसते. आता ह्या दादांची तर शेतीचं खूपच जास्त नुकसान झालेलं आहे. ते तर म्हणतात की आमचं 10 ते 15 वर्ष त्या शेतीतून काही उत्पन्न निघेल अशी स्थिती त्यांची नाहीये. मग या सरकारने जर सुरुवातीला सांगितलं असेल पंचनामे करून घ्या, पंचनामे करून सरकारकडे वरती पाठवले, पण मग अद्याप अजून प्रस्ताव वरती का पाठवले गेले नाहीत? कारण प्रस्ताव पाठवणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रस्ताव पाठवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. जवळपास प्रति हेक्टरी 3 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मग ते अजून शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. शेतकरी अजून त्यापासून वंचित आहे. तर याची दखल कुठेतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी मी आज इथे आलेला आहे. तहसीलदार मॅमला मी निवेदन पण दिलेलं आहे. मोहोळमध्ये जाणार आहे, माढ्यामध्ये जाणार आहे आणि प्रत्येक तहसीलला निवेदन देऊन त्यानंतर मी कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे. या संदर्भात अभिजित आबा यांना एक प्रत पाठवत आहे आणि धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार साहेब यांना पण एक मी प्रत पाठवत आहे आणि याचं लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्यांना निधी द्यावा याच्यासाठी एक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये भरपूर म्हणजे गाळ झालेला आहे आणि तो गाळ जो आहे ते काढण्यासाठी सरकारकडून 30,000 रुपये निधी येणार होता. तर 30,000पैकी फक्त 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि दुसरे 15,000 जे आहेत त्याच्यासाठी अजून प्रस्ताव तहसीलमधून पुढे गेलेले नाही. तर ते पण लवकरात लवकर पाठवून त्या शेतकऱ्यांना पण 15,000 रुपये देण्याची व्यवस्था करावी याच्यासाठी एक निवेदन दिलेलं आहे. या संदर्भात काय आंदोलन वगैरे करण्यात येणार का? आता जर समजा सरकारने दखल घेतली नाही आणि सरकारपर्यंत प्रस्ताव लवकरात लवकर गेले नाहीत आणि निधी नाही आला तर लाभार्थी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही नक्कीच आंदोलन करणार आहोत. नक्कीच आपण पाहतोय की ज्या शेतकऱ्याची जमीन वाहून गेली ते शेतकरी देखील आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, साधारण किती एकर शेती वाहून गेली होती आणि नुकसान भरपाई आतापर्यंत किती मिळाली? मागच्या वर्षी सीना नदीला आलेला जो पूर होता त्या पुरात साधारणतः आमची एक 3 एकर जमीन पूर्णपणे खरडून वाहून गेली. नुसती जमीनच वाहून गेली नाही तर त्या जमिनीत असलेली साधारणतः एक 300 लिंबूची झाडं, लिंबुनीची ती झाडं खरडून वाहून गेली. ती 11 वर्ष वयाची होती. त्याचबरोबर साधारणतः एक 30 ते 40 वर्ष वय असणारी चिंचेची 40 ते 50 झाडं वाहून गेली. बांबूची बेटं वाहून गेली. एवढं सगळं नुकसान झालेलं आहे. नुकसान एवढं झालंय की परत जर तिथं सगळं हे करायचं म्हणलं तर पैसे पुरणार नाहीत, एवढं नुकसान झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आज 1 वर्ष झालं, वर्ष होऊन गेले ह्या सगळ्या घटनेला. तर ह्या सगळ्याची नुकसान भरपाई म्हणून सरकारनं आता गेलेल्या 13 ऑगस्टला माझ्या खात्यावर 46,000 रुपये टाकलेले आहेत. माझं नुकसान झालं 1.25 कोटी रुपयाचं आणि सरकारने मला 46,000 रुपये दिलेले आहेत. त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. नेमकं आता पुढची भूमिका काय असणार? काय असणार, माझ्यासारखे अनेक शेतकरी, मी एकटा नाहीये. सीनाकाठाला भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काही काही शेतकऱ्यांच्या जमिनी दिसत नाहीये, ज्या नदी काठाला होत्या त्या कातरून गेलेल्या आहेत. म्हणजे पूर्णपणे आता त्या अस्तित्वातच राहिल्या नाहीत. त्या जमिनीचं अस्तित्व फक्त कागदापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. त्यांनी काय करायचं? नुकसान सगळ्यांना मिळालं पाहिजे, नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय तर ती नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. 1 वर्ष. अधिकारी प्रयत्न करतायत, तहसीलदार मॅडम प्रयत्न करतायत, नायब तहसीलदार मॅडम प्रयत्न करतायत, त्यांच्या खालची टीम प्रयत्न करते, पण सरकारच देत नाहीये म्हणल्यावर ते तरी काय करणार आहेत? अधिकाऱ्यांची सहकार्याची भूमिका आहे, नाही असं नाही, पण सरकारने दिलं पाहिजे. त्यावेळेस कुठं आमच्यापर्यंत पोहोचणार आहे? आणि जर तुम्ही विचार करा, 1.25 कोटी रुपयाचं नुकसान झालं असेल आणि 46,000 रुपये नुकसान भरपाई मिळत असेल तर हा फार मोठा अन्याय आहे. सरकारला काय सांगणार तुमचं? सरकारला म्हणून की ते 46,000 रुपये परत घ्या आणि आमदार फोडायला वापरू शकताय तुम्ही 46,000 रुपये. आता ह्याच भाषेत बोलावं लागणार आहे, त्याशिवाय ते आम्हाला वाटत नाही की आमच्या सारख्याला न्याय मिळणार आहे. तुम्ही नको तिथं नको तेवढे पैसे खर्च करता. एक उदाहरण सांगतो पत्रकार साहेब, हायवे तयार करतात, ज्यावेळेस हायवे होणार आहे
म्हटल्यानंतर तिथं आवर्जून झाडं लावली जातात, आंब्याची झाडं लावली जातात, वेगवेगळी झाडं लावली जातात, का तर नुकसान भरपाई मिळावी म्हणून. त्यात सगळेच समावेश असतात, सगळ्यांचा समावेश असतो. पण जिथं ऍक्शन नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तिथं तुम्ही सरकार पैसे देत नाही. जिथं प्लॅनिंग पूर्वक झाडं लावून हायवेच्या कडेला तिथली नुकसान भरपाई तुम्ही पदरात पाडून घेता किंवा त्या शेतकऱ्याला तुम्ही नुकसान भरपाई देता, जी झाडं नव्हती, जी अचानक लावली जातात. पण जी झाडं आमच्या पूर्वजांनी लावली होती, ज्यांचं खरं खरं नुकसान झालंय, आमचं अतोनात नुकसान झालंय आणि आम्हाला पैसे मिळालेले नाहीत, तर ते पैसे आम्हाला सरकार मायबापने आम्हाला मिळून द्यावेत. आमची नुकसान भरपाई आम्हाला ज्या प्रमाणात नुकसान झाले त्या प्रमाणात मिळावी. उगा काहीतरी तोंडाला पानं पुसण्यासारखी आम्हाला नुकसान भरपाई देऊ नये, अन्यथा ती सुद्धा तुम्ही परत घेऊ शकता. नक्कीच आपण पाहतोय की अतिवृष्टीमुळे जे आहे ते सीना नदीकाठच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. जवळपास कोट्यावधी रुपयांचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं झालं होतं, परंतु त्या शेतकऱ्याला फक्त 46,000 रुपये मिळाले असून सरकारने जे आहेत योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.